सभापती आणि उपसभापतीपदी आपल्या काँग्रेसच्या सभापतीपदी तन्वी कमलेकर आणि उपसभापतीपदी आमच्या शिंदे गट शिवसेनेच्या ललिता काकी शेजूळ यांची निवड झालेली आहे। ही निवड होत असताना जिल्ह्यातले आमच्या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील असतील, आमचे मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर आहेत, त्याचबरोबर राजराव घोरपडे सरकार असतील आणि सगळ्या पक्षाचे नेते मंडळी यांनी एकत्रित येऊन आज हा एक ऐतिहासिक असा बदल करायचा ठरला होता। आम्ही पाहिलं होतं, आम्ही आतापर्यंत या युतीमध्ये एकत्र राहिलो, परंतु युतीमध्ये महापालिकेमध्ये जी झालेली फसवणूक होती ती फसवणूक यावेळेला होऊ नये या दृष्टीने आम्ही विचार करून आम्ही आता या महाविकास आघाडीबरोबर राहून विशेषतः आनंद असा की तन्वी कमलेकर ही निवडून येत असताना आमच्या पॅनलमधून ती नरवाड गटातून निवडून आलेली आहे, त्यामुळे तिचं सभापतीपद झाल्याबद्दल अभिनंदन। आणि ललिता काकू शेजूळ या अगदी पहिल्या आमच्या मनोपूर्व भागातून निवडून आलेल्या उपसभापती, त्यांना उपसभापती पदाचा मान मिळाला आहे। या नेते मंडळींनी दोघांवर विश्वास टाकलेला आहे। नक्की महिला भगिनींचं राज्य नक्की वाटते। आमच्या एकनाथभाई शिंदेच्या मनात जे असतं लाडकी बहीण, त्या दोन्ही लाडक्या बहिणी आमच्या या सभापती उपसभापतीमध्ये विराजमान झालेल्या आहेत आणि या मिरज तालुक्याच्या विकासासाठी या दोन्ही महिला भगिनी अगदी काटेकोर काम करतील आणि आमचे नेते मंडळी त्यांना सहकार्य करतील। पुन्हा एकदा दोघींचं मनापासून शुभेच्छा, धन्यवाद। इथं भाजपच्या विरोधात असा विषय नाही, इथं आम्ही लढतानाच काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती करून लढलो होतो। भाजपनं आम्हाला कधीच युतीमध्ये घेतलेलं नाही, महापालिकेत सुद्धा आणि जिल्हा परिषदेत सुद्धा। त्यामुळे आम्ही ज्या पक्षाबरोबर निवडून आलो त्या पक्षाबरोबर महाविकास आघाडी म्हणून इथं सभापती उपसभापतीपदीसाठी आम्ही एकत्रित राहिलेलो आहे। आमच्याला आता अपक्ष तो मलाही माहिती आहे की मला रात्री फोन त्यांचा आला होता, माझ्याकडे कार्यक्रम होता आणि तो अपक्ष आमचा जो उमेदवार आहे तो अजून का गैरहजर राहिला याची आम्ही चौकशी करतोय। कारण तो असता तर आमचं अजून चित्र दिसलं असतं 12 तास झालेलं, पण एक सदस्य नसल्यामुळं 11 निवडून आलेले आहोत। पक्षांतर्गत त्यांच्यावर काय कारवाई होणार? असं नाही आहे, पक्षांतर तो कशामुळे गैरहजर आहे, आजारी आहेत का बाहेर गेले आहेत का ते काय आहे माहिती घ्यावं लागेल, त्यानंतर पुढची कारवाई करायचं न करायचा निर्णय पक्ष घेईल।